तर यंदा उमागमलज रथामध्ये दगडूशेठ गणपती बाप्पाची मिरवणूक निघणार आहे। मंडळाकडून विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे। 17 सप्टेंबरला दुपारी 4 वाजता मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी यावर्षी भाविकांनी रेकॉर्ड ब्रेक अशी गर्दी केली। शेवटचे 2 दिवस शिल्लक आहेत आणि गणेश भक्तांची सुद्धा गर्दी जी आहे ती आपल्याला मुख्य सभा मंडपामध्ये पाहायला मिळते। मात्र या ठिकाणी शिस्तीत जे आहे प्रत्येक गणेश भक्त दर्शन घेतोय। विसर्जनाची नक्की तयारी कशी असणार आहे आपण विश्वस्त महेश सूर्यवंशी यांच्याकडून जाणून घेणार आहोत। 2 दिवस शिल्लक आहेत, मोठ्या प्रमाणावरती गर्दी पाहायला मिळाली, गणेश भक्तांचा उत्साह आलोट आहे। विसर्जनाची कशी तयारी केली जाते? आपण पाहतोय की यंदा गणेश चतुर्थीपासूनच पहिल्या दिवसापासूनच प्रचंड गर्दी आहे। म्हणजे सोमवार असो बुधवार असो जे ऑड वार आपण अपेक्षित करतो की गर्दी कमी असेल, परंतु गर्दी ही वाढती आहे। जवळजवळ 30% गर्दी वाढलेली आहे। उद्या शेवटचा दिवस आहे गणेशोत्सवाचा आणि परवा मंगळवारी विसर्जन आहे। बाप्पांचा रथ पूर्णपणे रोषणाईने तयार झालेला आहे। गेल्या वर्षीचा अनुभव दुसऱ्या दिवशी दुपारचे 4 वाजले। यावर्षी मिरवणूक किती वाजता सुरू होईल? लोकभावनेचा आणि गणेश भक्तांच्या भावनांचा सर्वोच्च आदर करून पोलीस प्रशासनावरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने आपण दुपारी 4 वाजता बाप्पा हा विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होईल। मानाचे 5 बाप्पा गेल्यानंतर जे 2 ते 3 मंडळ जाण्यास इच्छुक असतात त्याच्यानंतर 4 वाजता मुख्य विसर्जन मिरवणुकीमध्ये दगडूशेठ बाप्पा हा सामील होणार आहे आणि साधारण 7:30-8 वाजेपर्यंत बाप्पांचं विसर्जन हे डेक्कनला पांचाळेश्वर घाट येथे संपन्न होईल। कॅमेरा पर्सन विकी सोनू, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।